गोव्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदाबाबत झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत गोव्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुपारी 12:30 वाजता गोवा भाजप आमदारांची बैठक होणार असून संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती भाजप महासचिव जे.पी. नड्डा यांनी दिली आहे। हमारी पार्टी की राष्ट्रीय संसदीय बोर्ड की बैठक हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित भाई शाह जी की अध्यक्षता में हुई। बैठक के अंदर 2 विषयों पर विस्तृत रूप से चर्चा हुई। एक तो गोवा के विधानमंडल दल के नेता के बारे में और दूसरी उत्तर प्रदेश में राज्यसभा के चुनाव के दृष्टि से इन 2 विषयों पर चर्चा हुई है। विस्तृत रूप से संसदीय बोर्ड में सारे विषयों की चर्चा हुई, सभी पक्षों की चर्चा हुई और इसकी जानकारी आपको आज शाम 4 बजे संसदीय बोर्ड के निर्णय के बारे में दी जाएगी। याबाबत अधिक माहिती घेऊया दिल्लीचे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, आम्हाला सांगा की आता पार्सेकरांचं नाव समोर आलेलं आहे, मात्र यापूर्वी आर्सेकरांचं नाव चर्चेत होतं मुख्यमंत्री पदासाठी गोव्याच्या। त्यानंतर फ्रान्सिस डिसूजा यांनी बंड केलं होतं आणि त्यानंतर आता पार्सेकरांचं नाव समोर आलेलं आहे। केंद्रात जी पार्लिमेंटरी बोर्डाची जी भाजपची बैठक झालेली आहे त्यामध्ये नक्की कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली आणि यांचं नाव समोर कसं आलं? बिलकुल आर्सेकर यांचं पण नाव होतं, मात्र ग्रीन सिग्नल दिलेला आहे। अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा यांनीही या नावाला दुजोरा दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या बैठकीला व्यंकय्या नायडू हे आले नव्हते, अनुपस्थित होते आणि नरेंद्र मोदी हे दोघं सुद्धा आले नव्हते। मात्र तरी सुद्धा अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे आणि 2 तासाच्या या बैठकीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री कोण या संदर्भात संपूर्ण चर्चा झाली आहे आणि या चर्चेअंतीच शेवटचा शब्द म्हणून अमित शाह यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यावरच जे.पी. नड्डासह इतर सदस्यांनी सुद्धा त्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे पार्सेकर यांचं नाव जे पुढे चाललं होतं ते मागे पडलेलं आहे। इतर नावं सुद्धा घेण्यात येत होती, मात्र ते सुद्धा आता मागे पडले आहेत आणि अचानकपणे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार जो आहे तो भाजपने केलेला आहे आणि 4च्या नंतरच आता गोव्यामध्ये पुन्हा एकदा आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतरच हा संपूर्ण निर्णय जो आहे तो 4 नंतर जाहीर करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र 2 तासाच्या या बैठकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर गोव्यातील मनोहर पर्रिकर जे मुख्यमंत्री आहेत त्यांना केंद्रामध्ये आणलं जाणार आहे संरक्षण मंत्री म्हणून, मात्र त्या जागी जे मुख्यमंत्रीपद रिकामं होणार आहे त्यासाठी लक्ष्मीकांत जे की आरोग्य मंत्री आहेत त्यांचं काम चांगलं आहे, RSSच्या जवळचे आहेत आणि मोहन भागवतांच्या सुद्धा जवळचे आहेत, त्याच्यामुळेच त्यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि याच्या बैठकीमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आहे। मोदी सरकारला अमित शाह यांना कर्तृत्ववान नेते पाहिजे आहेत, अशी माणसं पाहिजेत आणि त्यांच्या राज्यामध्ये चांगली कामं करणारे माणसं पाहिजेत। त्यामुळेच आता त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात येत आहे। केंद्र सरकारमध्ये सुद्धा जे त्यांचं काम जे आहे ते चांगलं नाहीये किंवा क्षमता दिलेली जबाबदारी जी योग्य पार पाडली नाहीये अशा नेत्यांकडून सुद्धा पडदा कमी करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत यांचं जे नाव आता मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलेलं आहे त्यांच्याकडेच ही मोठी जबाबदारी देण्यात येत आहे गोव्याची। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आरोग्य मंत्री म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे आणि RSSच्या ते जवळचे आहेत आणि म्हणूनच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। कोण आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। गोव्याचे आरोग्य मंत्री आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर। सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आरएसएसच्या जवळचे आहेत पार्सेकर, त्यांचे जवळचे संबंध आहेत आरएसएसशी। आरोग्य मंत्री म्हणून पार्सेकरांनी उत्तम काम केलेलं आहे।
सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.